नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज महाराष्ट्राच्या एकूण निवडणुकांमध्ये जी काही सगळ्याच पक्षांमध्ये घालमेल चालू आहे आणि प्रामुख्याने मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण यावरून जी घालमेल चालू आहे, त्यामध्ये शरद पवारांनी जी खेळी केलेली आहे ती समजावणं मला आवश्यक वाटतं आणि म्हणूनच त्याच विषयावर मी बोलणार आहे. आणि तो विषय असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा चेहरा कोण, मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण, या विषयाला अचानक शरद पवारांनी हात घातला. आता हा विषय आला कुठून, तर तुम्हाला माहिती आहे की पहिल्यापासून निवडणुकीचे वेध लागले होते आणि कार्यक्रम सुद्धा जाहीर झाला नाही. एवढ्यात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा आधी जाहीर करावा यासाठी आग्रह धरला आणि अर्थातच त्यांची अपेक्षा अशी होती की आपल्यालाच मुख्यमंत्री म्हणून जाहीर केलं जाईल. पण त्यांनी नुसती अपेक्षा व्यक्त केली तर त्यांचं नाव किंवा शिवसेनेचा मुख्यमंत्री उभाठा शिवसेनेचा याकडेही दुर्लक्ष करून राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि काँग्रेस यांनी एक प्रकारे उद्धव ठाकरे यांची उपेक्षा केली. शेवटी चिरडीला आल्यासारखे उद्धव ठाकरे म्हणाले की अरे, तुम्ही तरी महाविकास आघाडीचा चेहरा जाहीर करा, तो कुठल्याही पक्षातला असो, काँग्रेसचा असो किंवा राष्ट्रवादीचा असो, आम्ही त्याला मान्यता देऊ. तरीही त्याविषयी बोलायला सुद्धा तयार नाहीत. त्यामुळे उद्धव ठाकरे किती चिरडीला आले हे मी सांगण्याची गरज नाही. आणि अशा पार्श्वभूमीवर शरद पवारांनी एक घोषणा करून टाकली होती की राष्ट्रवादी काँग्रेसचा म्हणजे शरद पवारांच्या गटाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कुठला नसेल आणि त्या पदावर त्यांचा पक्ष दावा सुद्धा करणार नाही. आता एवढं झाल्यानंतर हा सगळा वाद हा शिवसेना, उबाठा आणि काँग्रेस यांच्यापुरता मर्यादित आहे असं गृहीत धरूनच विश्लेषण सुरू झाली होती. आणि तीच तर शरद पवारांची अपेक्षा होती. निवडणुकीचं वेळापत्रक, कार्यक्रम, तारखा जाहीर होण्याच्या आधी हे दोन पक्ष आपसात भांडत बसले असताना शरद पवार मात्र साळसूदपणे वेगवेगळ्या पक्षातून आपल्याकडे जिंकू शकणारे उमेदवार कुठून आणायचे त्याची चाचपणी करत होते. दुसरीकडे आपल्या पक्षातले कोण कोण नव्या दमाची मुलं किंवा तरुण हे निवडणुकीच्या रिंगणात उतरता येतील त्याची चाचपणी करत होते. असे कुठले मतदारसंघ आहेत की आघाडी आणि आघाडीशिवाय सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे, शरद पवार गटाचे उमेदवार जिंकून येतील, या सगळ्याची चाचपणी करण्यात शरद पवार रमलेले आणि गुंतलेले असताना त्यांनी या सगळ्या वादातून जाणीवपूर्वक अंग काढून घेतलं होतं. कारण आपली ऊर्जा निवडणूक दारात येईपर्यंत आपल्या पक्षाच्या भावी घडामोडींकडे लावली पाहिजे, तयारीसाठी लावली पाहिजे, यावर त्यांचं लक्ष होतं. आणि बाजारात तुरी म्हणतात त्याप्रमाणे बहुमत आलं तर जर मुख्यमंत्री होणार आहे, त्याच्यावर काँग्रेस आणि उबाठा शिवसेना हे हाणामारी करत बसले होते. आता एवढं सगळं झाल्यानंतर अचानक काल परवा शरद पवारांनी ज्या प्रकारे तुमच्या जयंत पाटलांचं नाव जाहीर केलं हे अचानक होतं. आणि शरद पवार वरकरणी जे अचानक केलं असं दाखवतात ते अचानक कधीही नसतं. त्याचं सुद्धा एक नेपथ्य किंवा पूर्वतयारी त्यांनी केलेली असते. आणि मग लक्षात घ्यायला लागतं की अचानक शरद पवार हे जयंत पाटील, इस्लामपूरचे राजाराम बापू पाटलांचे चिरंजीव, यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी म्हणजे महाराष्ट्राच्या नेतृत्वासाठी का जाहीर करतात याचा विचार करणं भाग पडतं. कारण कुठचंही अकारण वक्तव्य शरद पवार करत नाहीत. ते जे बोलतात ते त्यांचा तसाच हेतू असतो असं नाही, पण त्यामध्ये तथ्य जरूर असतं. भले 180 अंशात उलट्या बाजूने काहीतरी करायचे म्हणूनही शरद पवार बोलत असतात, पण जाता जाता कारण नसताना टपली मारल्यासारखं शरद पवार बोलतील असं बिलकुल नाही. बिलकुल नाही. आणि म्हणूनच
मला जे आठवलं एकदम की शरद पवारांनी जयंत पाटलांचं नाव का सुचवावं. आणि मी जितका विचार करत गेलो तितकं माझ्या एक लक्षात येत गेलं की शरद पवार गट जो राष्ट्रवादीचा आहे त्यामध्ये राहून आपण शरद पवारांशी एकनिष्ठ किती आहोत हे दाखवण्याचा आटापिटा केलेले जे जयंत पाटील आहेत इस्लामपूरचे, जे शरद पवार गटाचे किंवा पूर्वीच्या अखंड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते, त्यांची आता शरद पवारांना गरज उरलेली नाही आणि त्यांनाही राजकारणातून उठवून टाकायचं, त्यांचा बाजार उठवायचा असा काही प्लॅन शरद पवारांनी केलाय का. आणि यापूर्वी मी एक व्हिडिओ केलेला आहे की शरद पवार जेव्हा तुम्हाला काहीतरी करणार किंवा तुमचं भवितव्य उज्ज्वल म्हणता तेव्हा तुमचं भवितव्य धोक्यात आलेलं आहे हे वेगळं सांगण्याची गरज नसते. मध्यंतरी तुम्हाला आठवतं, अचानक शरद पवारांनी आपले एक नातू आणि आमदार रोहित पवार हे सुद्धा मुख्यमंत्री होऊ शकतात आणि अवघ्या एका टर्म नंतर आपण मंत्री आणि मुख्यमंत्री कसे झालो हे सुद्धा शरद पवारांनी सांगितलेलं तुम्हाला आठवत असेल. आणि मी तेव्हा म्हटलं होतं की कदाचित आजोबांच्या असल्या घोषणेमुळे खुद्द रोहित पवार यांची गाळण उडाली असेल, कारण शरद पवार कधीही कोणाचं भलं करतो म्हणून भलं करत नाहीत, पण भलं करतो म्हणून त्याने एखाद्याचं वाटोळं केलं असे मात्र डझनावारी तुम्हाला उदाहरणं देता येतील. आणि म्हणूनच रोहित पवार हे अगदी कुटुंबातले असले तरीही शरद पवारांनी जेव्हा नाव घेतलं रोहित पवार सुद्धा मुख्यमंत्री होऊ शकतात, तेव्हा रोहित पवारांची झोप उडाली असेल अशा आशयाचा मी एक व्हिडिओ केला होता. आणि तुम्हाला आठवत असेल त्यानंतर रोहित पवार काही काळ चमकायचे बंद झाले होते, जणू काही दडी मारून बसले होते. आता सुद्धा आपला मुख्यमंत्री पदावर किंवा आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री पदावर दावा नाही असं आधी घोषित करून शरद पवार मोकळे झाले होते आणि पुढे ज्याचे सर्वाधिक आमदार त्याचाच मुख्यमंत्री असंही त्यांनी सांगून झालं होतं. असे शरद पवार अचानक सांगली जिल्ह्यात इस्लामपूरला गेले असताना जयंत पाटलांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी किंवा महाविकास आघाडीच्या सर्वोच्च नेतृत्वासाठी पुढे करतात, तेव्हा शंकेला प्रचंड जागा निर्माण होते. अगदी ज्या आखाड्यामध्ये कुस्ती करता येईल एवढी मोठी जागा शंकेला शरद पवारांनी निर्माण करून ठेवली. आणि हे जेव्हा लक्षात आलं तसतसा मी आपल्याला वाटते त्यात किती तर्क बसू शकतो की ते तर्कहीन आहे की तर्कशुद्ध आहे याचा विचार करत गेलो, तेव्हा मला आणखीन एक गोष्ट लक्षात आली की ज्यांचं नाव शरद पवार सुचवत आहेत ते जयंत पाटील आहे. आणि जयंत पाटील नावाचा एकच राजकारणी महाराष्ट्राच्या राजकारणात नाहीये आणि ज्याच्याकडे नेता वगैरे म्हणून बघता येतो असे जयंत पाटील हे एकच नाव नाहीये. जयंत पाटील नावाचे दोन दोन नेते महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या 2-3 दशकापासून आहेत. आणि मग मला धक्का बसला की अरे बापरे, अरे बापरे, जयंत पाटील यांची काय अवस्था काका करून टाकतील हे डोक्यात आलं आणि माझ्या अंगावर सुद्धा शहारा आला. कारण जयंत पाटील नावाचे दुसरे जे नेता आहेत ते शरद पवारांच्या राष्ट्रवादी गटातले नाहीत, पक्षातले नाहीत, पण राजकारणात आहेत आणि शरद पवारांच्या गोटातले मात्र आहेत. हे जयंत पाटील सांगली जिल्ह्यातले नाही तर रायगड जिल्ह्यातले आहेत, अलिबागचे आहेत. आणि काल परवाच विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये शरद पवारांनी आपल्या पक्षातर्फे त्यांना उमेदवार केलेलं होतं आणि शरद पवार गटाचा तो एकमेव विधान परिषदेतला उमेदवार होता आणि नेमका तो सोडून बाकी सगळे विजयी झाले, सगळ्या पक्षाचे विजयी झाले. पडण्यासाठी शरद पवारांनी जयंत पाटील शेतकरी कामगार पक्षाचे सर्वोच्च नेते यांची विधान परिषदेचे उमेदवार
म्हणून निवड केलेली होती. कशी गंमत आहे बघा मित्रांनो. पक्ष वेगळा, जयंत पाटील हे एका स्वतंत्र पक्षाचे सर्वोच्च नेते आहेत. शेतकरी कामगार पक्षाचे आज महाराष्ट्रातले सर्वोच्च नेते ते आहेत. त्यांच्या इशाऱ्यावरच हा पक्ष चालतो आणि त्यांच्या राजकारणातूनच त्या पक्षाची गेल्या 2 वर्षात शरद पवारांनी पुरती धुळधाण करून टाकलेली. एक काळ होता, शरद पवार राजकारणात आले तेव्हा त्यांचं स्वतःचं कुटुंब आणि परिवार हा शेतकरी कामगार पक्षाचा अनुयायी होता. बारामतीच्या काटेवाडीच्या पवार कुटुंबामध्ये शरद पवार हा एकमेव अपवाद असा आहे की तोच तेवढा पक्षा घराण्याची परंपरा सोडून काँग्रेस पक्षात दाखल झाला. नाहीतर बाकीचा सगळा परिवार हा काँग्रेस विरोधातल्या प्रमुख असलेल्या शेतकरी कामगार पक्षाचा अनुयायी किंवा कार्यकर्ता नेता राहिले नाही. राजकारणात पाऊल टाकताना आणि आमदार वगैरे काहीही नसताना शरद पवारांनी स्वतःचेच बंधू बारामतीच्या पोटनिवडणुकीत उभे असताना त्यांच्या विरुद्ध उभं करून काँग्रेसला विजय मिळवून दिला होता आणि शेतकरी कामगार पक्षाचा पराभव केला होता. नव्हे, आपल्या सख्या भावाचा पराभव केला होता. तिथून झाली जी सुरुवात आपल्या कुटुंबाच्या शेतकरी कामगार पक्ष परंपरेला उद्ध्वस्त करण्याची, ती शरद पवारांनी आजपर्यंत सोडलेली नाही. सुरुवात केली होती ती बारामतीमध्ये आणि त्याचा शेवट शरद पवारांनी काल परवा विधान परिषदेच्या निवडणुकीत रायगड अलिबागमध्ये येऊन केला. कारण आज शेतकरी कामगार पक्षाचा महाराष्ट्राच्या विधानमंडळात, विधानसभेत किंवा विधान परिषदेत एकही आमदार उरलेला नाही. जो शेतकरी कामगार पक्ष संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतला सगळ्यात मोठा पक्ष होता, संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये अगदी काल परवापर्यंत, म्हणजे शिवसेनेचा उदय होईपर्यंत, शिवसेना भाजप युती वगैरे तयार होईपर्यंत महाराष्ट्रातला एक प्रमुख विरोधी पक्ष अशी शेतकरी कामगार पक्षाची ओळख होती. आज तो शेतकरी कामगार पक्ष हा निवडणूक आणि राजकारणाच्या पटलावरून जवळपास हस्तंगत होऊन गेलेला आहे. मित्रांनो, आजच्या पिढीला आणि आजच्या पत्रकारांच्या पिढीला कल्पना नसेल, कोकणापासून मराठवाड्यापर्यंत आणि नाशिक उत्तर महाराष्ट्रापासून तुमच्या कोकणापर्यंत, पश्चिम महाराष्ट्रापर्यंत दबदबा होता. अगदी 1977 मध्ये जी आणीबाणीनंतरची निवडणूक झाली त्यामध्ये जनता पक्षाबरोबर हातमिळवणी केलेल्या शेतकरी कामगार पक्षाचे 7 खासदार लोकसभेत निवडून गेले होते. उद्धवराव पाटील, दाजीबा देसाई यासारखे अनेक, दत्ता पाटील तुमच्या काय म्हणतात त्या रायगड जिल्ह्यातले, आज त्या पक्षाचा खासदार सोडा एक आमदार सुद्धा शिल्लक उरलेला नाही आणि श्रेय एकट्या शरद पवारांचं आहे. आणि त्यातला शेवटचा शिलेदार ज्याला म्हणता येईल त्याचं नाव आहे जयंत पाटील. मित्रांनो, 99 साली म्हणजे शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला तेव्हा जे शिवसेना भाजप युतीला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी आघाडीचं सरकार बनवण्यात आलं. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सगळे लहान मोठे पुरोगामी पक्ष वगैरे, त्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे 2 मंत्री होते. एक मला वाटतं तिकडे मराठवाड्यातले सोलापूर, सांगली, सांगोला वगैरे असे गणपतराव देशमुख होते आणि अलिबागच्या म्हणजे जयंत पाटलांच्या भगिनी मीनाक्षी पाटील असे 2 मंत्री होते. आणि मला वाटते जवळजवळ 4 का 6 आमदार शेतकरी कामगार पक्षाचे होते. आणि तिथून शरद पवारांनी त्या पक्षाची अवस्था काय करून टाकली बघा. ते सरकार बनवल्यानंतर नजीकच्या काळात दीर्घकाळ ज्या रायगड जिल्ह्याची जिल्हा परिषद ही शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला होता, तिथून
शेका पक्षाला बाजूला करण्यासाठी किंवा संपवण्यासाठी शिवसेनेचा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडून आणला होता शरद पवारांनी. त्याचं ती मोहीम सगळी सुनील तटकरेंनी चालवली होती. आणि त्यामुळे संतप्त झालेले जयंत पाटील यांनी आपल्या पक्षाचे मंत्री सरकारमधून काढून घेतले होते. आणि तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार अडचणीत आलेलं होतं. हे सगळा मी इतिहास जयंत पाटलांसाठी सांगतोय. पण हे जयंत पाटील इस्लामपूरचे नाही मी सांगतो ते, हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाहीत, हे शेतकरी कामगार पक्षाचे सर्वोच्च नेते आणि रायगडचे प्रमुख नेते आज इतिहास जमा करून टाकले शरद पवार. आणि म्हणूनच अचानक काही कारण नसताना शरद पवारांनी महाविकास आघाडीचं सरकार आलं तर जयंत पाटील सुद्धा महाराष्ट्राचं नेतृत्व करू शकतात असं म्हटल्यानंतर जयंत पाटील हुरळून गेलेले नाहीत, कदाचित घाबरलेले असतील. त्यांनाही कल्पना असेल की झालं का, आपल्या राजकीय कारकिर्दीची इतिश्री करायचं साहेबांनी ठरवले का. आपण एवढ्या निष्ठेने साहेब राजकारणातून निवृत्त होणार म्हटल्यानंतर मंचावर बसून मुळू रडलो होतो. एवढ्या निष्ठा दाखवल्या तरी साहेब आपल्या मुळावर काय येत आहेत असा प्रश्न कदाचित इस्लामपूरच्या जयंत पाटलांना आज पडलेला असेल. आणि म्हणून जयंत पाटील सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतात. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील यांच्या परंपरेत जयंत पाटील असं जेव्हा शरद पवार म्हणतात तेव्हा आणखीन शंकेला जागा येते की ज्यांची नावं शरद पवारांनी घेतली ते शरद पवारांना खूप ज्येष्ठ नेते होते, पण त्यांच्या राजकारणाची इतिश्री खुद्द शरद पवारांनी केली. राजाराम बापू पाटील आणि वसंतदादा पाटील समकालीन होते, यशवंतराव चव्हाण त्यांना सिनियर होते आणि शरद पवारांना तर यशवंतरावांनी मानसपुत्र मानलेलं होतं. पण या तीनही सांगलीतल्या ज्येष्ठ नेत्यांना त्यांचाच सहाय्यक होऊन, त्यांचा पाठीराखा होऊन शरद पवारांनी कधी संपवलं हे त्यांना कळलं नाही. वसंतदादांच्या बाबतीत तर पाठीत खंजीर खुपसला हा सगळा इतिहास आहे, अजूनही तो परत परत बोलला जातो. पण यशवंतरावांना सुद्धा, आणि हे सगळं शरद पवार करतात तेव्हा ते अतिशय गोंडस भाषा वापरत असतात, अतिशय गोंडस भाषा वापरत असतात. आणि म्हणूनच जर जयंत पाटील इस्लामपूरचे यांचं डोकं ठिकाणावर असेल तर त्यांना आत्तापासून धडकी भरलेली असेल की साहेबांनी आपल्याला मुख्यमंत्री पदासाठी पुढे केलं. काय विचार चाललेत साहेबांच्या डोक्यात. आपल्याला काही राजकीय भवितव्य आहे का की आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्याला इस्लामपुरातच पराभूत करण्याची तयारी साहेबांनी आत्तापासून केली आहे का, अशी ही शंका आज जयंत पाटलांच्या मनात घुटमळत असेल तर मला नवल वाटणार नाही. कारण शरद पवार जे बोलतात ते कधी करतच नाहीत, आणि करत नाही ते बोलतात आणि म्हणूनच न बोललेलं मात्र करतात. एक गोष्ट साफ आहे की शरद पवारांच्या आयुष्याचा किंवा उर्वरित आयुष्याचं ध्येय आपल्या मुलीला राजकारणात प्रस्थापित करणं हे आहे. अशा परिस्थितीमध्ये अचानक जयंत पाटलांचं नाव पुढे करणं म्हणूनच डेंजरस होऊन जातं. बघू काय होतं, पण माझ्या मनात शंका आहे जयंत पाटील यांनी आत्तापासून सावध राहावं. कारण शरद पवारांना बळी हवे असतात. मग ते कधी अजितदादा असतात, कधी छगन भुजबळ असतात, कधी उद्धव ठाकरे असतात. पण हे बळी देताना शरद पवार हे औरंगजेब वगैरे यांचे चाहते असल्यामुळे ईदीच्या बकऱ्याला, बकरीच्या बकऱ्याला आधी खूप बदाम पिस्ते खाऊ घालून गुबगुबीत करतात आणि मग त्याला शहीद करतात, बळी देतात. ती परंपरा शरद पवारांना आवडती असल्यामुळे ते कधी कोणाचा तरी आकस्मिक बळी देत नाहीत, तर त्याची पूर्वतयारी करतात. ज्याचा बळी द्यायचा आहे अशा बोकडाला, बकऱ्याला ते खाऊ पिऊ घालतात, मस्त गुबगुबीत करतात. तेव्हा जयंत पाटलांना
थेट महाराष्ट्राचं मुख्यमंत्री बनवायचं जर घोषित केलं असेल शरद पवारांनी, तर जयंत पाटलांसाठी अच्छे दिन संपलेले आहेत असं समजावं. अगदी. अर्थात गेल्या वाढदिवसाला काय 2 वर्षापूर्वी त्यांच्यात इस्लामपुरात आणि सांगली जिल्ह्यात भावी मुख्यमंत्री असे पोस्टर्स त्यांनी झळकवलेले होते. बघू काय होतं मित्रांनो, पण मला चिंता वाटते, जयंत पाटलांची चिंता वाटते. कारण हे नाव अगदी अलीकडेच शरद पवारांनी बोलता बोलता बळी देऊन दाखवलंय आणि उमेदवारी देऊन त्याला पाडून दाखवलेलं आहे. आपल्या नातू पार्थ पवार याला पण मावळमध्ये उभा करून पाडून दाखवलं शरद पवारांनी. तेव्हा जयंत पाटलांनी सावध राहावं, एवढंच त्यांना प्रेमाचा सल्ला देऊन मी थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.